करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. प्रत्यक्षपणे भाग कसा दे, कधीही वेळेवर आणि नशिबावर गर्व करू नका. जीवनातील सगळी टेन्शन 5 मिनिटात काय होतील, कायमची संपून जातील. परंतु विश्वास असणं गरजेचं आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. कसा भाग दिलेला आहे. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका. ज्याप्रमाणे शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं, जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल. विचार करा. आता आपण घरामध्ये शांत राहत असतो की नाही, बरोबर नाही, सर्वात चांगलं आहे. पण आपण ज्यावेळी शांत असतो त्यावेळी इतर लोक येऊन आपली थट्टामस्करी करत असतात. अरे काय तू बसलायस, बरोबर आहे की नाही, काहीतरी बोल. कधी येतो तरी हा शांत असतो, म्हणजे अबोल ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे. पण आपण काय म्हणतो, ज्यावेळी आपण शांत असतो, बरोबर की नाही, त्यावेळी आपल्याला मन प्रसन्न करण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आपण शांत राहत असतो. परंतु शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. ज्या ज्या वेळेला आपल्याला त्रास होतो, बघा एखाद्या कामाचं किंवा एखाद्या वेळी इंटरव्ह्यूला जायचं आहे, बघा कसा भाग दिलेला आहे. त्यावेळी कोणते प्रश्न विचारले जातील. एखाद्या कामाचं, त्या बघा जिथे आपण जॉब करत असतो तिथे एखाद्या कामामध्ये प्रेशर असतं. ते करण्यासाठी आपलं मन आणि डोकं पूर्णपणे शांत असलं पाहिजे, बरोबर की नाही. तिथे शांत राहिलं पाहिजे. आणि कधी बोलायचं, ज्यावेळी आपल्या घरी कोणी पाहुणे येत असतील किंवा आपले नातेवाईक येत असतात तेव्हा आपण तिथे बोललं गेलं पाहिजे ना. तिथे शांत राहून चालेल का. म्हणून प्रत्यक्षपणे वेळ येत असते, वेळ जात असते. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता कुठल्या 3 गोष्टी आहेत बघा. सगळ्यांनाच आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. आपण बघा एखादी गोष्ट जर असेल ना तर आपण सगळ्यांसमोर शेअर करत असतो आणि त्याच्याचमुळे आपलं काय होतं माहिती आहे, आपली इज्जत जात असते आणि आपलं जे बोलणं असतं त्यावर ते हास्यास्पद म्हणून, एक प्रकारे विनोद, एक प्रकारे जोक म्हणून हसत असतात. आपली ती समस्या असते, आपलं ते बोलणं असतं, परंतु ते शेवटी काय असतं, समजून घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची आपण इज्जत केली पाहिजे ना, मग दुसऱ्यांची. आपण स्वतःला महत्त्व देतो का हो. आपल्याला एवढं मोठं मस्त असं उत्तमाचं शरीर प्राप्त झालेलं आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे, ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आणलेला आहे. त्याला कधी आपण विसरलो का. कधीच विसरायचं सुद्धा नाही आहे. कारण मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. मग आपल्या शरीराला आपणच का म्हणून कमी लेखायचं, बरोबर की नाही. आपण वर्णावरून काय करत असतो, एखाद्याची तुलना करत असतो. परंतु बरोबर की नाही, परंतु समर्थ म्हणाले कुणाच्या अंतःकरणाला लागेल तर कायसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. त्याच्या अंतरी काय आहे,
बरोबर की नाही, अंतरीचा अंतरात्मा आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा एक कला आहे की नाही, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे आपण स्वतःची इज्जत स्वतःहून घालवत असतो. आपण इतके बोलत असतो की समोरच्या व्यक्तीला आपण कधीही बोलू देत नाही. तर समोरची व्यक्ती काय बोलत असते, अरे याच्यासमोर बोलणं सुद्धा चुकीचं आहे, कारण प्रत्यक्षपणे समजून घेत नाही आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद केलं पाहिजे, नाही म्हणता आलं पाहिजे. का, कोणीतरी बघा प्रत्यक्ष आपल्याला एक काम सांगितलं, ते जर आपण हो म्हटलं आणि आपल्याला कामं आहेत परंतु त्याला हो म्हटलेलं आहे, जर आपण ते पूर्ण केलं नाही तर ती पुन्हा गोष्ट आपल्याला सांगतील का, आपला विश्वासघात होईल की नाही, आपणच त्याचा विश्वासघात तोडू आणि तो सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला कार्य करता आलं पाहिजे आणि हो सुद्धा म्हणता आलं पाहिजे. आणि जी गोष्ट आपल्याला नाही जमणार तिथे नाही म्हणताच आलं पाहिजे ना. म्हणून लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बनलं पाहिजे. आता बघा, ज्याची लक्ष्मी त्या नारायणाची उपासना, त्या नारायणाची भक्ती प्रत्यक्षपणे आपण करत असतो. ज्याची लक्ष्मी त्याचं बघा, ज्याची लक्ष्मी त्या नारायणाची आपण उपासना करत असतो त्यातच आपल्याला सामर्थ्य प्राप्त आहे ना. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतची गेला. ज्याप्रमाणे बघा एखाद्याचं आपण मन दुखावतो, एखाद्याला असे शब्द आपण बोलत असतो, ज्याप्रमाणे शब्द हे सुद्धा काय होत असतात, त्या मनाला टोचत असतात. म्हणून फोटो काढायला 1 सेकंदच लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवायला आपण लक्ष दिलं पाहिजे, जास्त वेळ दिलं पाहिजे. आपला जन्म हा कशासाठी दिलेला आहे, समर्थाने उत्तमाचा श्लोक लिहून ठेवलेला आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. बरोबर की नाही, मरावे परी कीर्ती रूपे उरावी. जन्म आहे, नक्कीच मृत्यू आहे, परंतु कीर्ती मागे उभी राहिली पाहिजे. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी कधी घमंड करत नाही, कारण त्यांनाही माहीत आहे आकाशात कायम थांबता येत नाही, शेवटी जमिनीवरच यावे लागणार आहे. बरोबर की नाही, त्यांना पंख आहेत, ते इकडून तिकडे जाऊ शकतील, आपल्याला सुद्धा पाय दिलेले आहेत. आपण पृथ्वीवर आहोत, बरोबर की नाही, पृथ्वी तलावर आहोत ना, ते उंच भरारी घेऊ शकतात, आपल्यापेक्षा वेगाने जाऊ शकतात, बरोबर की नाही, परंतु त्यांना सुद्धा जमिनीवर यावंच लागणार आहे. म्हणून गर्व नसावा, अभिमान नसावा, प्रत्येक वेळी कदर करता आली पाहिजे. कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेत आहेत, नाहीतर काळजी घेणारे कमी असतात आणि त्रास देणारे जास्त असतात. आपल्या आयुष्यामध्ये बघा त्रास देणारे लोक काय कमी आहे, आपले शेजारी असू दे, आपले मित्रमैत्रिणी असू दे, बरोबर की नातेवाईक असू दे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्रास आपल्यालाच देत असतात. कारण आपण शांत स्वभावाचे आहोत ना, त्यामुळे आपला गैरफायदा घेत असतात. उद्धट व्हावे उद्धट, बरोबर की नाही, उद्धट वागावे उद्धट, परंतु उद्धट कसं, प्रत्यक्षपणे समर्थांनी सांगितलं, गुरु शिष्यांचा संवाद घडला पाहिजे. परंतु आता थोडंफार जरी बोललं ना तरी वादाला वाद होतो की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही.
बरोबर आहे ना. आपण एखादी गोष्ट दुसऱ्यांना विश्वासाने आपण सांगत असतो, परंतु ती गोष्ट जर त्याने दुसऱ्यांना सांगितली तर आपण काय बोलू, अरे मी याला फुकटचं सांगितलं. म्हणून विश्वासाने जी गोष्ट सांगितलेली आहे ती सुद्धा आपण ज्यांना सांगायचे त्यांनाच सांगितली पाहिजे. ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणार सुद्धा नाही. म्हणून कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. म्हणून बघा, निसर्ग उत्तमच आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकलो पाहिजे. ज्या झाडांच्या सावलीमध्ये आपलं बालपण गेलं त्याच झाडाच्या फांद्या तोडून आपण काय करतो, बरोबर की नाही. झाडाच्या फांद्या मोडायला आपल्याला खूप चांगलं वाटतं, फळ आहे, फूल आहे, चालेल, नक्की काढलं पाहिजे. परंतु झाडाच्या फांद्या मोडून जर आपण राहिलो तर शेवटी जमा नावे शून्याकारण. आपल्याला सुद्धा हा देह दिलेला आहे ना, सजीव आहे ना, सजीव सृष्टी आहे. जर कोणी आपला हात किंवा पायाला कोणी खडचटलं, बरोबर की नाही, त्रास दिला कोणी, तर काय होईल हो. त्याचप्रमाणे झाडाच्या फांद्या आहेत, त्यांचं सुद्धा संरक्षण करता आलं पाहिजे. काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि इतकं गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणंच कोणालाच कळत नाही. बघा, काही लोक इतकी खोटं बोलतात ना, ते आपल्याला खरं वाटतं, अरे काहीतरी बोलतायत, ते आपल्याला खरं वाटतात आणि गोड बोलतात तोंडावर. परंतु जाणलं पाहिजे तिथे बघा, जाणता तो मनुष्य आहे ना, जाणलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे की नाही. जे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय, कानांनी प्रत्यक्षपणे ऐकलंय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवायची ती समोरची व्यक्ती विश्वास आहे की नाही, विश्वासू आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. म्हणून काही लोक तोंडावर इतकं खोटं बोलतात आणि शेवटी गोड बोलतात, त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. का सांगितली सावधानाची भूमिका समर्थांनी? प्रत्येक समासामध्ये बघा आपल्याला सावध केलेलं आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. विचार करता आला पाहिजे, समोरची व्यक्ती आपल्याला का म्हणून बोलली असेल, आपलं काही चुकलं का. जर चुकत असेल तर माफी मागणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु घाईघाईने जर आपण नातं तोडण्याचा विचार करत असू तर नंतर पश्चाताप होण्याची नक्कीच वेळ येईल ना. कधीही वेळेवर आणि नशिबावर गर्व करू नका. कसा भाग दिलेला आहे, बरोबर. म्हणून प्रत्यक्षपणे आलेली वेळ, ज्याप्रमाणे जसं जीवन जगता येईल, वर्तमान काळ आपला उत्तमाचा असला पाहिजे. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतं, तर मीठ चोळण्याचं कार्य करत असतात. म्हणून तुमच्या जखमेवर मीठ चोळायला 100 जण आहेत, पण एक मात्र श्रवण हे उत्तमाचं मलम आहे, ते संपूर्ण शरीराला सामर्थ्य पुरवणार आहे. म्हणून आयुष्यात असं जगा, कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरतील, कारण प्रत्यक्षामध्ये आपल्याला या पृथ्वी तलावर ज्याप्रमाणे आई वडील, त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे ज्याने या पृथ्वी तलावर आपल्याला आणलेलं आहे त्याचं नामस्मरण जर असेल, त्याची भक्ती जर असेल, त्याची उपासना जर आपल्या मुखामध्ये जर असेल ना, तर यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणीच नसेल. म्हणून समर्थ म्हणाले, जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले,
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ.